नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या पान मोदकाच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। तर मग आता मी आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी आपल्या बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक। तर चला मग लागूयात तयारीला। सगळ्यात पहिले आता आपण मोदकासाठी सारण बनवून घेऊयात। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहेत ते बघूयात। तर इथे मी घेतलेला आहे 2 कप खोबऱ्याचा किस। हे असे मेजरिंग कप असतात, ते 2 कप भरून हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। त्यासाठी इथे अर्धा कप गूळ घेतलेला आहे। मी इथे जो खोबऱ्याचा किस वापरलेला आहे त्यामध्ये ऑलरेडी साखर होती, त्यामुळे मी इथे अर्धा कप गूळ घेतलेला आहे। तुमच्या खोबऱ्यामध्ये जर साखर नसेल तर तुम्ही इथे 1 कप गूळ घेऊ शकता, म्हणजे ते प्रमाणच आहे। जर 2 कप खोबऱ्याचा किस घेतला आपण तर 1 कप गूळ यूज करायचा आहे। पण माझ्या खोबऱ्यामध्ये इथे ऑलरेडी साखर होती, त्यामुळे मी इथे अर्धाच कप गूळ वापरलेला आहे। त्यानंतर 1 चमचा खसखस घेतलेली आहे इथे। त्यानंतर आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे, साधारणतः 1 ते 1.5 चमचे तूप घेतलंय आणि अर्धा चमचा विलायची पावडर घेतली आणि अगदी 1 चिमूटभर जायफळ पावडर घेतली आहे इथे। जायफळ पावडर घातल्यामुळे गुळाची टेस्ट आणखी छान येते। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 छोटेसे चमचे साजूक तूप टाकून घेते। तूप वितळल्यानंतर यामध्ये आपण घेतलेली खसखस टाकूया आणि खसखस छान अशी परतून घेऊया। आता खसखस परतल्यानंतर आपण जो आपला खोबऱ्याचा किस घेतलेला होता 2 वाटी, तर तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला खोबरं खूप नाही भाजत बसायचं आहे, अगदी हलकसं गरम करून घ्यायचं आहे 2 मिनिटं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला गूळ टाकायचा आहे आणि गूळ टाकून हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्सचे कापही घालू शकता तुपामध्ये परतवून, पण मी इथे स्किप केलेले आहे। आता इथे आपला गूळ थोडा थोडा वितळतोय, सारणामध्ये थोडंसं मिक्स होतोय। तर आपल्याला इथे दिसतच असेल की गूळ पूर्णपणे सारणामध्ये विरघळलेला आहे आणि हे मिश्रण कसं ओलसर दिसतंय। तर आणखी 2 मिनिटं हे मिश्रण आपल्याला बारीक गॅसवर परतून घ्यायचंय। जास्त कोरडंही नाही करायचंय, मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर इथे आपलं खोबरं हे पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेलं आहे। सुरुवातीला टाकलं होतं त्यावेळेस पांढरं होतं कलर खोबऱ्याचा, आता पूर्णपणे ट्रान्सपरंट झालंय, म्हणजे यावरून कळतं की आपलं सारण रेडी आहे, कारण गूळ पूर्णपणे आतमध्ये मुरलेला आहे खोबऱ्याच्या, त्याच्यामुळे असा कलर आलाय सुंदर। तर या स्टेजला आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि जी विलायची पूड आणि जायफळची पावडर होती आपल्याकडे, तर ती यामध्ये टाकून द्यायची आहे। तर विलायची वगैरे टाकून झाल्यानंतर हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला थंड करत ठेवायचं आहे। आणि तोपर्यंत आपण उकड कशी काढायची मोदकासाठी ते बघूया। तर इथे आपण उकड काढण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात। तर इथे मी घेतला आहे 1 कप तांदळाची पिठी। तर हा आपला मेजरिंग कप असतो, तर तो भरून 1 कप तांदळाची पिठी। त्याच कपाच्या मापाने अर्धा कप पाणी, अर्धा कप दूध, 1 ते 2 चमचे साजूक तूप, पण यातून थोडंसंच वापरायचं आपल्याला, आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलं इथे। जेवढी पिठी घ्यायची तेवढं तुम्ही पाणी घालू शकता, पूर्ण पाण्यातही करू शकता उकड, किंवा अर्ध दूध अर्ध पाणी। तर इथे मी अर्ध दूध आणि अर्ध पाणी यूज करणार आहे। तर इथे उकड काढण्यासाठी मी एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिले अर्धा कप पाणी,
आणि हे अर्धा कप दूध टाकायचे आणि याला चांगली खळखळून उकळी येईपर्यंत हे असंच गॅसवर ठेवायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. तर आपण इथे बघू शकता आपल्या दुधाला इथे छान उकळी आलेली आहे. तर आता गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आता या मिश्रणात आपल्याला आपण घेतलेली ही 1 कप पिठी टाकायची आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला चांगलं असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आणि हे करताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. असं दाबून दाबून मिक्स केल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी होत नाहीत. आणि आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटं गॅस बंद करून असंच ठेवायचं आहे. आता ही उकड मी एका स्वच्छ ताटामध्ये काढून घेतली आहे. अजूनही उकड ही गरम आहे आपली आणि ही उकड आपण अशी पाण्याचा हात लावून लावून मस्त मळून घ्यायची छान. उकडीचे मोदक छान येण्याचं सिक्रेट हे त्याच्या उकडीमध्येच असतं. जेवढी आपण ही उकड व्यवस्थित मळून घेऊ ना तेवढेच आपले मोदक मऊ आणि लुसलुशीत होतात. तर इथे आपण बघू शकता की ही आपली उकड मळून छान तयार आहे. हे बघा, बघू शकता किती छान तुटल्या जातीये. या स्टेजला आलं की समजून घ्यायचं की आपली उकड परफेक्ट मळून तयार झाली. आता थोडासा तुपाचा हात करून या पिठाला लावून घ्यायचा आणि कणिक एकदा छान मळून घ्यायचंय. तर हे बघा आपली उकड किती छान मऊ लुसलुशीत दिसतीये. अगदी पांढरी शुभ्र झाली आहे लोण्यासारखी. तर आता ही उकड आपण असेच 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपलं जे सारण होतं त्या सारणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया. तर इथे मी पिठाचे असे छान गोळे करून घेतलेले आहेत आणि आपल्या सारणाचे सुद्धा असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला मोदक भरायला सोपा जातो, हात चिकट होत नाही. आणि मोदकाला लावण्यासाठी इथे मी तांदळाची पिठीच घेतलेली आहे. तर चला मग सुरू करूया मोदक बनवायला. तर आपल्याला ह्या पिठाची छान अशी पातळ पारी लाटून घ्यायची आहे. खूप पातळ पण नाही करायची आणि खूप जाड पण नाही करायची. आणि पारी करताना सेंटरला थोडीशी जाडच ठेवा म्हणजे मोदक फाटणार नाही. मोदकाला कळ्या पाडताना आपल्या बोटाला पहिले तूप लावून घ्यायचंय. त्याच्याने पीठ चिटकणार नाही आपल्या हाताला. आणि अशा खालच्या दिशेपासून वरच्या बाजूला अशा कळ्या पाडत पाडत न्यायच्या आहेत आपल्याला. ते मी छान अशा कळ्या पाडून घेतल्यात. आता आपल्या सारणाचा एक गोळा यामध्ये टाकायचा आणि एका दिशेने अलगद मोदक फिरवत फिरवत जायचं आहे. तर एकाच बाजूने आपल्याला हा मोदक असा फिरवत फिरवत न्यायचा आहे. त्याच्याने आपल्या कळ्या छान दिसतात, आणखी उमटून येतात.
आणि हे जे जास्तीचं पीठ असतं तर ते काढून घ्यायचं आहे. तर असा दिसतोय आपला मोदक. अशाच प्रकारे आपण बाकीचेही मोदक करून घेऊ. तर इथे आपले मोदक बनवून रेडी आहेत. तर चला आता या मोदकांना आपल्याला उकडून घ्यायचं आहे. मोदक उकडवण्यासाठी मी इथे खाली एक मोठं पातेलं घेतलंय. त्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलंय आणि त्याच्यावरती ही चाळणी ठेवली आहे. या चाळणीमध्ये एक पांढऱ्या कलरचा नॅपकिन स्वच्छ धुवून कोरडा करून मग तो यामध्ये अंथरलाय. जर तुम्हाला केळीचं वगैरे पान मिळालं तर तुम्ही तेही ठेवू शकता, पण इथे मला ते मिळाले नाही, त्याच्यामुळे मी पांढऱ्याच कपड्यात मोदक ठेवतेय. तर आता मोदक चाळणीत ठेवण्यापूर्वी एक टिप तुम्हाला सांगते. आपण हे मोदक बनवता बनवता खूप वेळ होतो, त्याच्यामुळे मोदक आपले थोडेसे सुकतात. असा सुकलेला मोदक जर आपण चाळणीत ठेवला आणि तो वाफवला तर तो वातड होतो. त्याच्यामुळे मोदक डायरेक्ट चाळणीत ठेवण्याआधी पाण्यातून काढायचा. एकदा पाण्यात बुडवून असं काढून लगेच चाळणीवर ठेवून द्यायचा. त्याच्याने काय होतं, मोदक 24 तास मऊ राहतो. आता अशा पद्धतीने मी एक एक मोदक पाण्यात डिप करून लगेच चाळणीवर ठेवून देते. आता या मोदकांवर मी एक एक दोन दोन केशरच्या काड्या अशा ठेवून देते. याच्याने आपल्या मोदकांच्या टोकांना कलर खूप सुंदर येतो. आता केशर लावून झाल्यानंतर यावर मी एक झाकण ठेवून देते. आणि या मोदकांना आपल्याला 8 ते 10 मिनिटं उकडून घ्यायचंय. तर आता इथे 10 मिनिटे झालेली आहेत. तर मी गॅसची फ्लेम बंद करून तो मोदक आपले उघडून बघते. वाव, बघा, हे बघा, आपण बघू शकता की किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या मोदकांना. इथे आपले मोदक रेडी आहेत. आता आपण प्लेटिंग करूया. तर प्लेटिंगसाठी आज मी घेतलेलं आहे केळीचे पान. आता यामध्ये एक एक मोदक ठेवून घेते. आता मोदकामध्ये मस्त तूप सोडायचं. तर बाप्पाच्या आवडीचे आपले उकडीचे मोदक रेडी आहेत. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली ते. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.